जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। वाशिममध्ये सेतू सुविधा केंद्र निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झाला होता। एकाच कुटुंबातल्या व्यक्तींना 2 ते 3 सेतू सुविधा केंद्र देण्यात आली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी आता जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेतली। जिल्ह्यामध्ये सेतू सुविधा केंद्र निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ झाला असून जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एकाच कुटुंबातल्या व्यक्तींना 2 ते 3 सेतू सुविधा केंद्र देण्यात आली। ही बातमी जय महाराष्ट्राने प्रसारित केली होती आणि याची वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांनी दखल घेतली असून आता देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्र प्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकारी योगेश कुंभेस्कर यांनी सांगितलं। वाशिम तालुक्यांसाठी माहिती निदर्शनास आणून दिलेली आहे। तर प्रशासनाने सविस्तर जी काही आधीची प्रक्रिया झाली होती आणि त्यामध्ये हे जे वाटप केलं गेलेलं आहे ते तपासून घेईल। याकरिता जे निकष होते त्या काही शासनाने दिलेले त्याचं पण कसं पालन झालेलं आहे किंवा त्यात काय करेक्शन करायची गरज आहे का ते पण तपासून आवश्यक ती कार्यवाही अहवाल